नमस्कार मंडळी, आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण हे तांदूळ पापड्यासाठी भिजू घालणार आहेत. तर हे भरपूर 4 किलो तांदूळ आहेत. हे चाळून गाळून घेतलेले आहेत आणि हे 4 किलो तांदूळ आहेत. तर याच्यात 2 किलोचे आम्ही पळी पापड्या करणार आहोत आणि 2 किलोचे ते काठीशेवसारखी चकली असतात ना, आता मुरकुल चकली, ते 2 किलोचे करणार आहेत. तर त्यासाठी मी हे 4 किलो तांदूळ घेतलेले आहेत. आता हे चांगले स्वच्छ धुवून हे 2 दिवस भिजत घालायचे. आणि हे तांदूळ शक्य तर जाड आणि राशनचे तांदूळ वापरायचे. हे पाय राशन याच्यापासून छान असे पापड्या मुरकुल छान होतात. हे जाड तांदळापासून ते राशनचे तांदूळ वापरायचे. हे पाय छान असे पांढरे शुभ्र तांदूळ आहेत, चाळून घेतलेले आहेत. आता चांगले धुवून काढायचे आहेत. हे राशीचे तांदूळ याच्यापासून खूप पदार्थ असे बनवता येतात. अनेक काही पण याच्यापासून बनवता येते. तर आम्ही याच्यापासून पापड्या आणि मुरकुल बनवणार आहेत. आणखी याच्यापासून तांदळाचे खिच्चे हे खूप काय बनवता येतात, पण आम्ही सुरुवात पापड्यापासून करणार आहोत. चला तर आपण याला स्वच्छ धुवून घेऊ. 2 ते 3 पाण्यानं असे स्वच्छ धुवून घ्यायचे. तीन 4 पाण्याने स्वच्छ धुवून काढलेले आहेत. आता हे एक आजचा पूर्ण दिवस आणि एक रात्रभर भिजू घालायचे आणि मग उद्या सकाळी पाण्यातून काढून सावलीला वाळू घालायचे. 2 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे. तांदूळ मस्त भिजलेले आहेत. आता आपण हे या मिक्सर वाटं बारीक करून घेणार आहोत. आता हे 4 किलो तांदूळ आहेत. तर याच्यातल्या आपण 2 किलोच्या आज पळी पापड्या करणार आहोत. लगेच करणार आहोत. हे मिक्सरमधून बारीक करून तोपर्यंत तिकडं आपण चुलीवर पातेलं पाणी ठेवलेलं गरम करायला पापड्यासाठी. हे पहा, हे चुलीवर पापड्या घालण्यासाठी तांदळाच्या मोजून 12 लिटर पाणी ठेवलेलं आहे. याच्यातलं आपण थोडंसं बाजूला काढणार आहेत, कमी जास्त पडलं तर टाकण्यासाठी. आता इकडं पाणी चांगलं उकळी फुटेपर्यंत तिकडं आपण तांदूळ मिक्सरमधून काढणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मिक्सरमधून काढायचं. हे स्वच्छ धुवून याच्यात पाणी आत्ता नवीन टाकलेलं आहे. हे पाण्याचे थोडंसं घ्यायचं. हे पहा, थोडं पाणी पण टाकायचं म्हणजे लवकर बारीक होते. कोरडे तांदूळ बारीक होत नाही. हे पहा, असं छान असं बारीक करायचं भांड्यात. हे पहा, असं काढलेलं आहे. आता हे पीठ भिजू द्यायची गरज नाही, कारण आम्ही 2 दिवस तांदूळ रात्र दिवस भिजू घातलेले. त्यामुळे डायरेक्ट मिक्सरमधून काढून लगेच आपल्याला चिक हाटायचं आहे. आम्ही हे 4 किलो तांदूळ असे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आपण आज पापड्या 2 किलोच्या करणार आहोत आणि मुरकुल उद्या 2 किलोचे करणार आहोत. तर हे 4 किलो तांदळाचं हे पेस्ट करून घेतली मिक्सरमधून. आता याच्यातलं अर्धे 2 भाग केलेले आहेत. आता सध्या पाणी गरम करायला ठेवलेले. त्याच्यात याच्या पापड्यासाठी हे चिक करून घ्यायचं आहे आणि हा राहिलेला अर्धा भाग उद्या मुरकुल घालण्यासाठी ठेवून द्यायचा. रात्रभर पीठ छान भिजते आणखी. आणि हे पीठ जास्त बारीक नाही केलेलं, थोडं रवाळ केलेलं. छान पापड्या होत्या त्याच्या. चला तर मग पाणी गरम झालं का पाहू, उकळी फुटली का. हे पहा, पाणी छान गरम झालेले. आता हे 2 वगैरे पाणी बाजूला काढू. आता पाण्याला उकळी फुटली का पाहू. हो, छान अशी उकळी फुटायली. आपण याच्यामध्ये 2 किलो तांदळाचं पेस्ट आहे. तर आपण याला अर्धी वाटी मीठ टाकायचं. आणि 1 चमचा पापडखार पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकलं तरी चालतंय. पुन्हा चिक शिजत आल्याच्या नंतर टाकला तरी चालतंय. त्याला झाकण टाकू, उकळी फुटायली. चला वा, छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हाटून घेऊ. याच्यामध्ये तीळ जिरे टाकले नाही, कारण याचा लालसर असा पापड्याचा कलर येतो. शिजत आल्यानंतर तीळ टाकायचे. छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला.
आता याच्यामध्ये आपण जिरं तीळ टाकलेलं नाहीत, कारण तीळ अगोदर टाकले तर पापड्या अशा लालसर होत्यात, कलर बदलतो. त्यामुळं पापडी चिक शिजत आल्याच्या नंतर आपल्या तीळ आणि जिरे टाकायचे. चला तर मग आता चिक हाटून घेऊ. हे असं थोडं थोडं टाकत राहायचं. हे ह्याच्यात गरम पाणी काढलं होतं, 2 वगैरे काढलं होतं, ते जास्तीला आपलं टाकायचं. छानपैकी चिक शिजलेलं आहे. आता हे शिजल्यानंतर आपण तीळ आणि जिरं म्हणलं होतं पण नाही टाकणार, आपण फक्त ओवाच टाकणार आहोत. छान लागतात ओव्यानं अशी पापडी. हे पहा छान शिजलेलं आहे, ओवा टाकलेले. आता शिजलेलं आपण कसं पाहायचं, हे पहा कोमट किंवा थंड पाणी घ्यायचं. हे पहा याच्या सोल्यानंतर अशी गाठ जर झाली ना तर हे शिजलं समजायचं, आणि पाण्यात जर वितळलं ना हिरगळं तर नाही शिजलं समजायचं. ह्या पायी गाठ झाली याचा अर्थ हे शिजले, छानपैकी शिजलेले. हे पहा वरती साई पण आलेली छान अशी साई आली की आपण शिजलं समजायचं. हे पहा मस्त शिजलेले. आता हे बकेटात हे पहा असं मस्त शिजलेलं आहे. आता आपण जाळ बंद केलेला आहे, विस्तळावर ठेवलेले. आता आपण हे बकेटात ओतून वरती गच्चीवर जायचंय. आणि आम्ही जास्त पातळ पापड्या नाही घालत, मोडतात उलटताना. आम्ही थोड्याशा जाडच धरतो, जास्त पण जाड नाही, त्यामुळे चिक जास्त पातळ नाही केलेला. मस्त शिजलेलं आहे. आपण गच्चीवर घेऊन आलेलो आहेत आता पापड्या ओळखायला. हे पहा आता मस्त धोतर अंतरलेलं आहे, खाली बेडशीट टाकलेले आहेत आणि वरती धोतर अंतरलेले आहेत. आता आपण इथं पापड्या घालायला सुरुवात करायची. हे पहा अशा जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अशा मध्यम आकाराच्या. जास्त जर पातळ केले ना तर धोतरावरच्या पाणी टाकून उलटताना असे तुकडे होतात. त्यामुळे अशा मध्यम साईजच्या करायच्या, अशा ह्याच्या छान निघतात. हे पहा अशा एक पळीची एक पापडी व्हावी अशा अशा घातल्यात पापड्या. अशा जाड नाही पातळ नाही अशा घातलेल्या आहेत. आणखीन पुढं घालायचे. हे पहा झाल्या, पूर्ण पापड्या घालणं झाल्या. हे पहा छान असं ऊन पडलेले कडकडीत, मस्त अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या आलेल्या आहेत. आता हे चांगल्या उन्हात वाळल्या तर संध्याकाळी पण धोतराच्या काढता येतात, नाही संध्याकाळी झालं तर सकाळी धोतराच्या काढता येतात. छान अशा पांढऱ्या शुभ्र झालेले. पहा हे तांदळाच्या पापड्या मस्त 2 ते 3 उन्हामध्ये छानपैकी अशा वाळलेल्या आहेत कडकडीत आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. आमची पापड्या करण्याची पद्धत आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या पापड्या कशा वाटल्या ते आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या आमच्या तांदळाच्या पापड्या खायला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.